मौसम कैसी है? हाँ जय श्रीराम। गेल्या 2-3 महिन्या अगोदर आम्ही एक इथे व्हिडिओ बनवलेला होता की दादर स्टेशनच्या इथे मालदा आणि झारखंडमधून खूप सारे बंगाली मुस्लिम बसतात फ्रूटवाले, आणि आम्ही पोलिसांना विनंती पण केली होती की त्यांना बसायला देऊ नका, बाकी भाजीवाल्यांशी आम्हाला काही लेणं देणं नाही, पण ते जेवढे संख्येने होते त्याच्या आता डबल संख्येने बसतायत। पण बाकी टाइमला जे आपले आदिवासी पालघरचे वगैरे महिला येतात त्यांच्यावर पोलीस ऍक्शन घेत आहेत बसू नका म्हणून, पण हे जे बसतायत हे कोणाच्या मेहरबानीने बसतायत? आता इथे बघा, अब कहाँ से बोले? कहाँ से? मालदा? झारखंड नाही, मालदा। मालदा तो झारखंड। एवढे पोलिसांनी आणि बीएमसीने ह्यांच्यावर ऍक्शन नाही घेतलं तर आम्ही इथे उपोषणला बसतोय। आम्ही वारंवार सांगतोय आम्हाला फ्रूटवाले आणि भाजीवाले बाकी कोणाशी आम्हाला कंप्लेंट नाहीये, पण हे जे बंगाली बसतायत तिथे दादरमध्ये आम्हाला ते नको आहेत। गेले कित्येक महिन्यापासून आम्ही सांगतो, आणि दिवसात जे ऍक्शन होतो त्याच्यामध्ये आपले मराठी हॉकर, मराठी फेरीवाले त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येते, आणि हे बंगाली लोक बरोबर बसतायत तिथे। मी आज खूप दिवसांनी 2 महिन्यानंतर इकडे येते, परिस्थिती खूप एकदम नाव काय त्याचं? मुस्लिम आहे। मी त्याला किती सांगते, मी फक्त 1 तास बसते। आता मी बीट ऑफिसरला पण भेटणार आहे हा विषयावरून, वॉर्ड ऑफिसरला पण भेटणार आहे आणि डीसीपीना पण भेटणार आहेत, म्हणजे आपलं आंदोलन कशासाठी होतं आणि आता ऍक्शन कोणावर होतोय। का से हो? मालदा? सगळे तुझे भाऊ ते रे बरे। मग मी मारायला गेलो तर आमचे कार्यकर्ते आमच्यावर FIR होतात। आता हात विषयावरून गेले 4 वर्षापासून आम्ही लढतोय आणि ऑलरेडी माझ्यावर 7 FIR, आणि लास्ट टाइम काँग्रेसवाले स्वतः येऊन तिथे बोलले की तडीपार करा, हे करा। अरे आम्ही दादरच्या सेफ्टीसाठी हे बोलतोय ना, आम्हाला काय बॉर्डर मधले जे वेस्ट बेंगालचे, म्हणजे वेस्ट बेंगाली मुस्लिम नाहीये, ते बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांच्याकडे फेक डॉक्युमेंट्स आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आम्हालाही माहिती आहे। झारखंड, मालदा आणि मुर्शिदाबाद मधले एकही आम्हाला नको आहे। आम्ही हे किती वेळा आम्ही डीसीपी साहेबांना सांगितलेलं सगळ्यांना, आम्ही बाकी फ्रूटवाल्यांचा आम्ही विरोध करत नाही, पण कोणाच्या मेहरबानीने हे बसताय? आणि आम्ही काय करायला आलो तर आमच्यावर FIR होतो। पैसे कमावणार ते, वाईट जे करणार ते, आणि काही पक्षातले सो कॉल्ड मराठींचे नेतृत्व करणारे पक्षांचे शाखा प्रमुख आमच्या विरोधात जाऊन FIR करतात त्यांचे लोक। म्हणजे आम्ही हे सगळं बघत बसायचं का? करायचं नाही का काय? आम्ही घरी बसतो मग। हिंदू हिंदू आपसात भांडायचे आणि हे सगळे बंगाली मुस्लिम येऊन इथे बसलाय, ह्याला जबाबदार कोण आहे? आज मी वेळ काढून डीसीपी साहेबांना आणि सिनियर आपले WO ना भेटणार आहे, बघू आपण काय उत्तर येतं त्यांच्याकडून।